हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. फ्रेंड्स, इंट्रोडक्टरी पार्टकडे मूव्ह करण्याच्या आधी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक बिग अनाउन्समेंट आहे. फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की आपली BEd CET एक्झामिनेशन 2022साठी अतिशय कमी वेळ राहिलेला आहे. तो ह्या कमी वेळामध्ये तुमची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी जे आहे ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने एक कंप्लीट मॅरेथॉन सिरीज लॉन्च करणार आहे. आणि या सिरीजमध्ये जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन जो असणार आहे एक्झामचा, दॅट इज करंट अफेअर्स सेक्शन अँड जनरल अवेअरनेस सेक्शन जो आहे, यासाठी मॅरेथॉन सेशन जे लॉन्च करण्यात येईल. यामध्ये जवळपास 200+ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे असणार ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि हे सिरीज तुम्ही एकदा पहा फ्रेंड्स. या सिरीज पाहिल्यानंतर तुम्हाला करंट अफेअर्स सेक्शनचं कुठल्याही वेगळं प्रिपरेशन करायची बिलकुल गरज पडणार नाही आहे. ठीक आहे. सो हा कोर्स जो आम्ही लॉन्च करू तुमच्यासाठी अतिशय उपयोगी राहणार आहे, कारण कमी ड्युरेशनमध्ये जे आहे मॅक्सिमम एक्झाम रिलेव्हंट ओरिएंटेड सिलेबस कवरिंग सगळे MCQs रिगार्डिंग जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स सेक्शन आम्ही घेणार आहोत. हे सेशन अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. अँड हा जो मॅरेथॉन सेशन आम्ही लॉन्च केला आहे तो उद्यापासूनच स्टार्ट होणार आहे. यामध्ये तुम्हाला फुल कंप्लीट प्रिपरेशन करून घेण्यात येईल. कारण सेशन तुम्ही कंप्लीट एकदा पाहिला तर आम्ही तुम्हाला खात्री देऊ की ह्या कोर्सच्या पलीकडे तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यासोबतच BEd CET 2022 एक्झामिनेशनसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केला त्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करू. 2000+ प्रॅक्टिस MCQs, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज. आणि या तिन्ही फीचर्सची फीस आहे ती फक्त 599 असणार आहे. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ॲट द सेम टाइम यू कॅन फॉलो ऑन ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स. ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोरी आयकनवर क्लिक करा. कोर्सेस या पेजवर जाल. खालच्या साईडला CET असं बार दिसेल, तिथं CET असं टाईप करायचं त्या बारमध्ये. ठीक आहे. आणि कोर्सेस खालच्या साईडला जे डिस्प्ले होऊन जातील. अशा प्रकारे कोर्सला एनरोल करा आणि परिपूर्ण तयारी कमी वेळात करा. आणि मॅरेथॉन सेशनसाठी जे आहे स्टे ट्यून्ड, कारण हे सेशन अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. या सेशनमध्ये जे आहे एक्झाम रिलेव्हंट, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स जे असणार आपण डिस्कस करून घेणार आहोत. नाउ द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन फॉर द सेशन इज द मून्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन विथ रेफरन्स टू द सन इज डॅश इक्वल टू 1 सोलार मंथ, इक्वल टू 1 सिनोडिक मंथ, इक्वल टू 1 सिडरल मंथ, नन ऑफ द अबो. सूर्याच्या संदर्भात चंद्राच्या क्रांतीचा कालावधी डॅश आहे. एक सौर महिन्याच्या बरोबरीने, एक सिनोडिक महिन्याच्या बरोबरीने, एक बाजूच्या दॅट इज सिडरल महिन्याच्या समान. ठीक आहे. तर सिडरल घ्या, यापैकी काहीही नाही. अशा प्रकारे क्वेश्चन आहे. याचं उत्तर जे असणार आहे इक्वल टू 1 सिनोडिक मंथ. आता फ्रेंड्स, सिनोडिक मंथ काय, सिडरल मंथ काय, हे माहिती असायला पाहिजे आपल्याला. नाव द पिरियड ऑफ टाईम टेकन बाय द मून टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. हे मून आहे, हे अर्थ आहे. मून एक रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो, ठीक आहे, दॅट इज द लुनार ऑर द सिनोडिक month, and this moon is between the two successive moons. Okay, the period of time taken by the moon to complete 1 revolution around the earth between 2 successive new moons. ठीक आहे. न्यू मून्सच्या मध्ये जेव्हा मूनला किती टाइम लागतो टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज द सिनोडिक मंथ. Okay, the synodic lunar month is defined by the visible phases of the moon. At the same time, the length of the synodic lunar month, आता लेंथ किती आहे synodic lunar monthचा, it is 29.18 days. आणि सिडरल लुनार मंथ काय असते, सिडरल लुनार मंथ इज डिफाइंड बाय द मून्स ऑर्बिट विथ रेस्पेक्ट टू द स्टार्स. मूनचं ऑर्बिट विथ रेस्पेक्ट टू दोज ऑफ द स्टार्स इज डिफाइंड ॲज द सिडरल मंथ. आणि सिडरल मंथचं जे लेंथ आहे दॅट इज ऑलमोस्ट 27.21 days. ठीक आहे. अशा प्रकारे द पिरियड moon period of revolution with reference to that of the sun is equal to the 1 synodic period, and 1 synodic period is a time period of the moon taken to revolve around the earth between 2 successive new moons. Okay, asha prakare moving on to the next question. The Paris Agreement was adopted in the 21st session of Conference of the Parties in the month of December 2015, January 2016, November 2015, February 2016. पॅरिस करार ह्या महिन्यात पक्षांच्या परिषदेच्या 21व्या सत्रात स्वीकारण्यात आला. डिसेंबर 2015, जानेवारी 2016, नोव्हेंबर 2015, फेब्रुवारी 2016. नाउ आन्सर द क्वेश्चन इज डिसेंबर 2015. पॅरिस करार
पॅरिसचा करार किंवा पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे? एक असा ॲग्रीमेंट होता आपण बोलू शकतो, ज्याच्या अंडर मेन मोटो काय होता ह्याचा? टू प्रोव्हाइड अ सिंगल अँड क्लिअर डायरेक्शन टू ट्रॅव्हल टू द स्टेट अँड नॉन स्टेट अक्रॉस लॉंगर टर्म वी कॅन से. ह्याचा अर्थ काय होतो? पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये जे आहे एक ग्लोबल फ्रेमवर्क सेट आउट करण्यात आलेलं होतं. ह्याचा मेन जो उद्देश होता टू अवॉइड डेंजरस क्लायमेट चेंजेस. क्लायमेटमध्ये जे डेंजरस चेंजेस होतात ते अवॉइड करण्यासाठी हे कसं पॉसिबल आहे? बाय लिमिटिंग द ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगला कमी करून आणि म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग जे होते क्लायमेटमध्ये त्याला कमी करणं आणि क्लायमेटमध्ये जे डेंजरस ॲक्टिव्हिटीज होतात त्याला अवॉइड करण्यासाठी जे आहे पॅरिस ॲग्रीमेंट साईन करण्यात आलेला होता. इट वॉज अ ग्लोबल फ्रेमवर्क ॲग्रीमेंट टू अवॉइड द डेंजरस क्लायमेट चेंजेस बाय लिमिटिंग द ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग 2 डिग्री सेल्सिअस जे आहे त्याला रिड्यूस करून बिलो 2 डिग्री सेल्सिअसला रिड्यूस करून ग्लोबल वॉर्मिंग जे आहे अवॉइड करण्यात आलं होतं क्लायमेट चेंजेस. ठीक आहे. हे करण्यासाठी जे आहे पॅरिस ॲग्रीमेंट साईन करण्यात आलेला होता. इट वॉज ॲग्रीमेंट अंडर विच डेंजरस क्लायमॅटिक चेंजेस वर अवॉइडेड बाय रिमूव्हिंग आउट द ग्लोबल वॉर्मिंग ऑर लिमिटिंग द ग्लोबल वॉर्मिंग आपण असं बोलू शकतो. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द हायेस्ट कोर्ट ऑफ अपील इन इंडिया. ठीक आहे. प्रश्न विचारलेला विच इज द हायेस्ट कोर्ट ऑफ अपील इन इंडिया. भारतातील सर्वोच्च अपील न्यायालय कोणते आहे? सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, हायकोर्ट और प्रिव्ही काउन्सिल. ठीक आहे. प्रश्न विचारलेला ऑप्शन सुप्रीम कोर्ट, प्रेसिडेंट, हायकोर्ट अँड प्रिव्ही काउन्सिल. तर हायेस्ट कोर्ट ऑफ अपील आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 4 मेन टाईप्स ऑफ कोर्ट आहेत. तसे 3 मेन टाईप्स आपण बोलू शकतो. एक सुप्रीम कोर्ट, दुसरा हायकोर्ट अँड लोअर कोर्ट. लोअर कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे असं आपण एका पिरामिडमध्ये शो करू शकतो. ठीक आहे. हेरार्की बोलतो आपण याला, हेरार्की ऑफ द कोर्ट्स इन इंडिया. आता हायेस्ट कोर्ट ऑफ अपील इन इंडिया जे आहे इट इज सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. आणि जे लोअर कोर्ट आहे, लोअर कोर्टमध्ये अजून 2 कोर्ट्स आपण घेऊ शकतो, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट. लोअर कोर्टमध्ये 2 कोर्ट येतात, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट. अशा प्रकारे हे काय आहे? हायरार्की ऑफ द इंडियन कोर्ट्स इन इंडिया. वन्स अगेन विल ड्रॉ इट नाईसली. क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. म्हणजे हेरार्कीमध्ये जे आहे लोअर कोर्ट खालच्या साईडला असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हायकोर्ट असतात आणि वरच्या साईडला असते सुप्रीम कोर्ट. आणि हायेस्ट कोर्ट ऑफ अपील कोणतं आहे? भारतातील सर्वोच्च अपील न्यायालय कोणते आहे? ठीक आहे. सुप्रीम कोर्ट. आणि खालच्या बाजूस हायकोर्ट अँड लोअर कोर्ट. लोअर कोर्ट जे आहे यामध्ये 2 टाईप्स येतात, डिस्ट्रिक्ट कोर्ट्स अँड द सबऑर्डिनेट कोर्ट्स. अशा प्रकारे नाव मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. हू हॅज स्कोर्ड द फास्टेस्ट सेंचुरी इन टेस्ट क्रिकेट मॅच. प्रश्न विचारले कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वात जलद शतक कोणी झळकावले. ठीक आहे. ऑप्शन गिवन हिअर आर ए बी डी विलियर्स फ्रॉम साऊथ आफ्रिका, मिसबाह उल्ला फ्रॉम पाकिस्तान, ब्रेडन मॅक्युलम फ्रॉम न्यूझीलंड अँड विवियन Richards from West Indies. Now answer to the question is option number C. Okay. Braden McCullum from New Zealand has scored the fastest century in the Test Series cricket match. कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये जे आहे he has scored the fastest century. ठीक आहे. ब्रेडन मॅक्युलम फ्रॉम न्यूझीलंड. हा असे स्पोर्ट्स रिलेटेड क्वेश्चन्स जे आहे ते BEd CET मध्ये फ्रिक्वेंटली विचारले जातात. सो हे क्वेश्चन जे एक्झाम रिलेव्हंट इम्पॉर्टंट आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The last mass movement launched by the Gandhi in India was non-cooperative movement, civil disobedient movement, quit India movement, खलिफत movement. गांधींनी भारतात सुरू केलेली शेवटची जन आंदोलन डॅश होती. ठीक आहे. असहकार चळवळ दॅट इज नॉन कॉपरेटिव्ह मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट दॅट इज सविन्य कायदेभंग आंदोलन. ठीक आहे. नेक्स्ट क्विट इंडिया मुवमेंट, भारत छोडा आंदोलन आणि खिलाफत चळवळ जी आहे. ठीक आहे. मराठीमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल तर प्लीज समजून घ्या, कारण प्रनाऊन्स करायला थोडं डिफिकल्ट जातं आहे मला. मी पॉसिबल करते की गुगल ट्रान्सलेटने मॅक्सिमम ट्रान्सलेट व्हायला पाहिजे आणि क्वेश्चन तुम्हाला जे आहे मराठीमध्ये पण अवेलेबल होऊन जावे तसे, जेणेकरून कोर्स जो आहे बायलिंग्वल जाईल अशा प्रकारे. नाउ द आन्सर टू द क्वेश्चन इज क्विट इंडिया मुवमेंट, भारत छोडा आंदोलन. ठीक आहे.
ॲट द सेम टाईम जे लास्ट क्वेश्चन होता त्यामध्ये जर टेस्ट क्रिकेट मॅच जर तुम्हाला माहिती नसेल तर टेस्ट क्रिकेट मॅच एक फॉर्मॅट आहे क्रिकेटमध्ये. फॉर्मॅट मॅच आहे एक अशी प्रकारे ज्यामध्ये लाँगेस्ट मॅच ड्युरेशन असतं. ठीक आहे, जे लाँगेस्ट टर्मसाठी जे आहे ही मॅच चालली जाते, ड्युरेशनसाठी चालली जाते अँड इट्स कन्सिडर टू बी द गेम्स हायेस्ट स्टँडर्ड. ठीक आहे, दे आर प्लेड बिटवीन द नॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह टीम्स. जे दुसरे वेगळे डिफरंट नेशनचे जे टीम्स आहेत त्यांच्यामध्ये जी आहे ही गेम खेळण्यात येते. टेस्ट क्रिकेट मॅच यामध्ये जे आहे लाँगेस्ट टाईमसाठी जे आहे ही मॅचचं ड्युरेशन सेट करण्यात आलेलं असतं. ठीक आहे, ह्या क्वेश्चनमध्ये ठीक आहे, लास्ट मास मुवमेंट लॉन्च्ड बाय द गांधी इन इंडिया वॉज क्विट इंडिया मुवमेंट. आता क्विट इंडिया मुवमेंट माहिती असायला पाहिजे आपल्याला. क्विट इंडिया मुवमेंटला जे आहे अजून एक नाव दिलेलं आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज ऑगस्ट मुवमेंट. इट वॉज ही जी मुवमेंट होती ऑगस्ट मुवमेंट किंवा क्विट इंडिया मुवमेंट हे कोणी लॉन्च केली होती? बॉम्बे सेशन. इट वॉज अ मुवमेंट लॉन्च्ड ॲट द बॉम्बे सेशन ऑफ द ऑल इंडिया काँग्रेस कमिटी बाय द महात्मा गांधी. महात्मा गांधीचे जे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी होती त्यांच्याद्वारे जी आहे बॉम्बे इथे सेशन होल्ड ऑन करून ही क्विट इंडिया मुवमेंट जी आहे लॉन्च करण्यात आलेली होती. त्याला आपण ऑगस्ट मुवमेंट पण बोलतो. आता वाय वॉज दिस मुवमेंट वॉज कॅरिड आउट डिमांडिंग अँड एंड ऑफ द ब्रिटिश रूल इन इंडिया. ठीक आहे, ब्रिटिश रूल जो होता इंडियामध्ये त्याला एंड देण्यासाठी, त्यांना तडा देण्यासाठी जे आहे क्विट इंडिया मुवमेंट ऑल्सो नोन ॲज ऑगस्ट मुवमेंट जे आहे मुंबई इथे लॉन्च करण्यात आली होती. वाया द ऑल इंडिया काँग्रेस कमिटी बाय महात्मा गांधी ऑन ऑगस्ट 8, 1942. म्हणून याला ऑगस्ट मुवमेंट पण असं बोलतात. ठीक आहे, ऑगस्ट मंथमध्ये घडवण्यात आली होती म्हणून त्याला ऑगस्ट मुवमेंट पण बोलतात. इट वॉज कॅरिड आउट ड्युरिंग द वर्ल्ड वॉर टूच्या टाईमला जी आहे ही मुवमेंट कॅरिड आउट करण्यात आली होती आणि द सेशन वॉज हेल्ड ऑन इन द बॉम्बे. व्हॉट वॉज द डिमांड? आता हे क्विट इंडिया मुवमेंट जे आहे कशासाठी लॉन्च करण्यात आली होती आपण असं बोलू शकतो. ही मुवमेंट घडवण्यात आली होती फॉर डिमांडिंग द एंड ऑफ द ब्रिटिश रूल जे होता इंडियामध्ये त्याला जे आहे एंड करण्यासाठी जे आपण बोलू शकतो हे आंदोलन घडवण्यात आलं होतं. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चान्सलर ऑफ IIM बॉम्बे, IIT कानपूर, IIM अहमदाबाद. इथे जे आहे IIST आहे. ठीक आहे, नॉट UST, दिस इज IIST. ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IIM करण्यात आली होती करा इथे. ठीक आहे, होती. IIM मुंबई, IIM कानपूर, IIM अहमदाबाद अँड दिस इज IIST तिरुअनंतपुरम. ठीक आहे, दिस इज IIST तिरुअनंतपुरम. आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर D, दॅट इज IIST तिरुअनंतपुरम. नाव IISTचं एक्सटेन्शन जे आहे दॅट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्सेस. ठीक आहे, स्पेस सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी. आणि या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे चान्सलर म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. ठीक आहे, हे क्वेश्चन जे आहेत इम्पॉर्टंट एक्झाम रिलेव्हंट दॅट इज IIST तिरुअनंतपुरम. Now moving on to the next question. The second biggest greenhouse gas emitter in the world is. ठीक आहे, रशिया, जर्मनी, चीन, जपान. जगातील दुसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जक आहे. रशिया, जर्मनी, इट्स नॉट वॉट दिस इज वॉट गुगल ट्रान्सलेटरचा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली जे आहे ट्रान्सलेट करते दिस इज चायना, चीन. ओके, अँड ऑप्शन D इज जपान. नाव आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर C, दॅट इज चीन. ठीक आहे, चीन जे आहे याचा राईट आन्सर असणार आहे चायना. ओके, द बिगेस्ट सेकंड बिगेस्ट विचारलेलं आहे अँड द फर्स्ट बिगेस्ट इज द USA. USAच्या नंतर जे आहे बिगेस्ट ग्रीनहाऊस गॅस इमिटर जे आहे दॅट इज चायना. आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की ग्रीनहाऊस गॅस इमिटर काय ना एक्झॅक्टली. जे ग्रीनहाऊस इफेक्ट काय असते, हे सन, हे अर्थ आहे फॉर एक्झाम्पल. रेडिएशन्स येतात सनपासनं. ठीक आहे, मोस्ट रेडिएशन इज ॲब्झॉर्ब बाय द अर्थ सरफेस. अर्थची जे सरफेस आहे हे मॅक्सिमम रेडिएशन्स काय करते? ॲब्झॉर्ब करते. ठीक आहे, सम सोलार रेडिएशन इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ सरफेस. नाव सम ऑफ देम आर ऑब्झर्व्ड अँड सम ऑफ देम आर रिफ्लेक्टेड. ठीक आहे, असं रिफ्लेक्ट केल्या जातात. ठीक आहे, आणि ह्या रिफ्लेक्शनमध्ये काय होतं? सम ऑफ द इन्फ्रारेड रेडिएशन पासेस थ्रू द ॲटमॉस्फिअर. काही जे आहेत रेडिएशन्स जे आहेत ते पास होऊन जातात, ॲटमॉस्फिअरच्या बाहेर पडतात. ॲट द सेम टाईम सम ऑफ द ॲब्झॉर्ड अँड रिइमिटेड इन द डिरेक्शन बाय द ग्रीन हाऊस. ठीक आहे, ग्रीन हाऊस गॅस मॉलिक्युल्स. आता काही
ग्रीन हाऊस गॅस मॉलिक्यूल्स असतात ॲटमॉस्फिअरमध्ये. रिफ्लेक्शनच्या टाईमला जे आहे हे गॅस मॉलिक्यूल्स काय करतात, ह्या रेडिएशन्सला ॲब्झॉर्ब करतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एक सेकंड, हे सन, हे अर्थ, हे आलेत इन्फ्रारेड रेडिएशन्स. काही इन्फ्रारेड रेडिएशन्स काय होतात, ॲब्झॉर्ब होतात. ठीक आहे, अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. हे झाले ग्रीन हाऊस मॉलिक्यूल्स, सॉरी ग्रीन हाऊस गॅस मॉलिक्यूल्स असतात हे. आणि हे जे बाकीचे काही जे रेडिएशन्स असतात जे आहे हे ॲब्झॉर्ब करण्याच्या आधीच काय होतात, ॲटमॉस्फिअरच्या बाहेर पडतात. आणि काही ॲटमॉस्फिअरच्या मध्ये हे ग्रीन हाऊस गॅस मॉलिक्यूल्सच्या द्वारे जे आहे ॲब्झॉर्ब केले जातात. आता ह्या ॲब्झॉर्प्शनमुळे काय होते, हीट वाढते. अर्थचे ॲटमॉस्फिअर जे आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते वॉर्म होत जाते. ठीक आहे, ह्याची हीट किंवा वॉर्म जे असते काही ॲब्झॉर्ब केलं जाते. अँड इन्फ्रारेड रेडिएशन इज इमिटेड बाय द अर्थ सरफेस. ठीक आहे, अशा प्रकारे ग्रीन हाऊस गॅस इमिटर्स जे असतात, ठीक आहे, त्याचे सोर्सेस आपण बोलू शकतो लाईक वॉटर वेपर्स किंवा CO2. ठीक आहे, वॉटर वेपर्स, CO2, मिथेन. अजून एक्झाम्पल घेऊ शकतो लाईक N2 दॅट इज नायट्रस ऑक्साईड. ॲट द सेम टाईम सम ऑफ द फ्लोरिनेटेड गॅसेस असतात काही, जसे HFCs, PFCs, SF6 असे डिफरंट गॅसेस असतात. ठीक आहे, दे आर द बिग सोर्सेस ऑफ द ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, सो अशा प्रकारे जे आहे बिगेस्ट ग्रीन हाऊस गॅस इमिटर आफ्टर द USA इन द वर्ल्ड इज चीन. आपल्याला फक्त जे एवढं लक्षात ठेवायचं, फर्स्ट बिगेस्ट एलिमिनेटर इज USA, सेकंड वन इज चायना. आणि हे कशामुळे होतं आहे, इन्फ्रारेड रेडिएशन्स जे असतात ते सनपासून आलेले, त्यामधले काही जे रेडिएशन्स असतात रिफ्लेक्ट केल्या जातात ॲटमॉस्फिअरच्या बाहेर आणि काही ॲब्झॉर्ब केले जातात. आणि ह्या ॲब्झॉर्प्शनमुळे जे आहे टेम्परेचर इन अर्थ जे आहे वाढते. टेम्परेचर किंवा वॉर्मनेस जे आहे अर्थमध्ये वाढते. अँड दिस इज ड्यू टू द सर्टन गॅसेस अँड दीज आर ऑल द फ्लोरिनेटेड गॅसेस. ठीक आहे, हे जरी नाही लक्षात ठेवलं तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. ॲट द सेम टाईम CO2, मिथेन जे आहे लक्षात ठेवा, आणि नायट्रस ऑक्साईड हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे HFC, PFC आणि SF6 जे आहे हे कसं लक्षात ठेवायचं आहे, इन द फॉर्म ऑफ फ्लोरिनेटेड गॅसेस. हे फ्लोरिनेटेड गॅसेस आहेत. ठीक आहे, हे काय आहेत, फ्लोरिनेटेड गॅसेस. ठीक आहे, नाव फंडामेंटल राईट्स आर इनकॉर्पोरेटेड इन विच पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे क्वेश्चन झालेलं आहे, परत एकदा आपण बघूयात. पार्ट 3, पार्ट 2, पार्ट 4, पार्ट 9. आन्सर टू द क्वेश्चन इज पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भाग 3. मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट केलेले आहेत? ऑप्शन नंबर ए, भाग 3 राईट ऑप्शन आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन ऑलरेडी झालेलं आहे. फंडामेंटल राईट दॅट इज द मूलभूत आपले अधिकार जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशन संविधानाच्या कोणत्या पार्टमध्ये लिहिलेले आहेत? इट मीन्स इट इज इन द पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द स्टोन एज पीपल हॅड द फर्स्ट डोमेस्टिक ॲनिमल्स इन द फॉर्म ऑफ ॲसेस, डॉग्स, हॉर्स और शिप. त्यांचे फर्स्ट डोमेस्टिक ॲनिमल्स दॅट इज पाषाण युगातील लोकांचे पहिले, इथे जे आहे पाळीव प्राणी. ठीक आहे, घरगुती कोणते होते, घरगुती पाळीव प्राणी कोणते होते? ठीक आहे, हे घरगुती आलं गुगल ट्रान्सलेटच्या द्वारे. गाढवे, कुत्रे, घोडे, मेंढी. आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, दॅट इज मेंढी. ठीक आहे, शिप दीज वर द फर्स्ट डोमेस्टिक ॲनिमल्स वी कॅन से ॲट द टाइम ऑफ द स्टोन एज, दॅट इज पाषाण युगातील पाळीव प्राणी जे होते अर्ली मॅनचे ते कोणते होते? मेंढी होते. 18 कॅरेट गोल्ड सिग्निफाईज. आता 18 कॅरेट गोल्डचं कॉन्स्टिट्युएंट विचारलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये ऑप्शन दिलेला आहे 18 पार्ट्स ऑफ गोल्ड, 82 पार्ट्स ऑफ अदर मेटल्स, 18 पार्ट ऑफ गोल्ड, 6 पार्ट ऑफ अदर मेटल्स, 82 पार्ट ऑफ गोल्ड अँड 18 पार्ट ऑफ अदर मेटल्स. दॅट इज 18 कॅरेट सोन्याचे अर्थ काय? मीन्स अर्थ नाही ॲक्च्युली, इट मीन्स 18 कॅरेट गोल्ड जे असतात त्याच्यामध्ये कोणते कॉन्स्टिट्युएंट असतात. ठीक आहे, हे कम्प्लीट गोल्डनी बनलेलं आहे का दुसरं एलिमेंट पण आहे प्रेझेंट, हे प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता याचं राईट आन्सर जे आहे इट मीन्स इट इज 18 कॅरेट गोल्डमध्ये 18 पार्ट जे आहे गोल्डचा असतो आणि जो 6 पार्ट्स असतात अदर पार्ट्स ते अदर मेटल्सचे असतात. ठीक आहे, सो आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. सोन्यामध्ये जे आहे 18 कॅरेट सोन्यामध्ये जे आहे त्याच्यामधला एखाद्या सोन्याच्या ब्लॉकमधला आपण बोलू शकतो 18 कॅरेटचा 18 पार्ट जो असतो, 18 पार्ट जे असतात त्याच्यामधले जे असतात गोल्डनी बनलेले असतात आणि 6 पार्ट जे असतात
लेफ्ट आउट. ते कशाने बनलेले असतात? अदर मेटल्सनी बनलेले असतात. ठीक आहे. अशा प्रकारे मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द सर्फेस ऑफ द मून इज विजिबल फ्रॉम द अर्थ. हाऊ मच अमाऊंट ऑफ द सर्फेस ऑफ द मून इज विजिबल फ्रॉम द अर्थ? प्रश्न हा विचारलेला आहे. अबाउट 59, अबाउट 60, अबाउट 75 अँड अबाउट 40%. आणि चंद्राच्या हे पृष्ठभाग आहे गेस, पृथ्वीवरून दिसतो डॅश सुमारे लाईक 59%, सुमारे 60%, सुमारे 75% आणि सुमारे 40%. आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए. आता बघा, इन ऑल अबाउट 59% जो असतो मूनचा जो असतो आपल्याला विजिबल असतो. ठीक आहे. ऑलमोस्ट 59% ऑफ मून इज विजिबल फ्रॉम अर्थ ओव्हर द कोर्स ऑफ अन ऑर्बिट. ठीक आहे. वी कॅन नेवर सी द 41% पार्ट. जे लेफ्ट आउट 41 पार्ट ऑफ द मून असतो तो आपण कधीही नाही बघू शकतो. आणि ह्या पार्टला जे आपण आहे डार्क मून असं बोलतो. ठीक आहे. डार्क मून जे आहे ह्या पार्टला संबोधलं जातं. हा पार्ट आपण कधीही बघत नाही. 59% जो असतो ती 59% ऑफ साईड ऑफ द मून जे आहे आपण बघू शकतो. आणि 41% जे आहे कधीही बघू शकत नाही. आणि ह्या पार्टला जे आपण काय बोलतो? डार्क पार्ट बोलतो. ठीक आहे. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ द टुडेज क्वेश्चन. आणि आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण क्वेश्चन्स जे आहेत ऑलमोस्ट डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. बट उद्याचा सेशन जो असणार आहे, उद्यापासनाचा सेशन, त्यामध्ये जे आहे एक मॅरेथॉन सेशन आपण ठेवणार आहोत. जे लेफ्ट आउट सेशन्स असणार आहेत त्यामध्ये आपण अतिशय कमी टाईममध्ये जे मॅक्सिमम क्वेश्चन्स घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड तुमचं प्रिपरेशन एकदम प्रॉपर व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याकरिता तुम्हाला ह्या सिरीज ही तर सिरीज कंप्लीट पाहावीच लागेल. ॲट द सेम टाईम मॅरेथॉन सिरीजमधले सगळे क्वेश्चन्स अटेंड करायचे आहेत. ठीक आहे. आणि तुमचा प्रतिसाद खूप इम्पॉर्टंट आहे ह्यासाठी, कारण तुमचं ॲक्टिवनेस जे आहे ते मला प्रमोट करू शकतं. ॲट द सेम टाईम मी एन्हान्स होऊन मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहे तुम्हाला टाकेल आणि तुमची एक्झाम प्रिपरेशन आपण चांगल्या प्रकारे असे करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेज लेक्चर. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे मॅरेथॉन सेशन आपण स्टार्ट करू. अँड थँक्यू फॉर लिसनिंग आउट दिस व्हिडिओ अँड स्टे ट्यून्ड. ओके. Bye.